थोडी इथे ना जागा आहे करा. मफलर द्या, मफलर. फ्लॅश बंद करा, कॅमेराचा फ्लॅश जरा बंद करा, ऑफ करा रे. सागर मोबाईल सर 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 एक मिनिट सागर अरे बघा इथं समोर समोर बघा. दादा इकडे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आज अगत्याला आपण सगळेजण या ठिकाणी बाबासाहेबांच्या अंत्यकरणात असलेल्या सर्वांना व्यक्त करण्यासाठी आणि याचे असं झालं. 95 हे अलीकडे क्वचितच कुणाच्या जीवनामध्ये बघायला मिळतं. पण उभं आयुष्य कष्ट करायची, प्रामाणिकपणाने जी काही सेवा केली आणि त्यामुळेच आज या वयामध्ये सुद्धा त्याच्याशी सुसंवाद साधण्याची संधी तुम्हाला मला सगळ्यांना मिळाली. बाबांचं आयुष्य हे विधायक कामाच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं, सत्याचा पुरस्कार करण्याचं, अन्याय असेल लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून कसंही संघर्ष करायचा यासाठी गेलेलं होतं. हे सगळं जात असताना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं सवन लक्ष जो घाम करतो, कष्ट केली आहे, त्याच्या जीवनामध्ये स्थिरता कशी यासाठी आज कामगारांच्या संघटना जगामध्ये अनेक आहेत. भारतात आहे, पण त्याच्यातला असंघटित कामगार जो आहे, जो मर्यादित संख्येने आणि ज्याला आधार नाही अशांच्या मागं उभं राहणं हे कर्तव्य समजून बाबांनी उभ्या आयुष्यावर केलं. आणि या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये एक स्थिरता आणण्याच्यासाठी काही घटक घेतले, राबवले, यशस्वी झाले. आणि महाराष्ट्राचा जो विचार करायचा झाला ते इतर त्यांना त्याच्या जीवनात स्थिरता देण्याच्यासाठी महाराष्ट्राचं योगदान हे कधी आपल्याला विसरता येणार नाही. हे सगळं करीत असताना प्रश्नांना सुद्धा ते नेहमी साथ असतात. असंच आहे, घालण्याची जबाबदारी होती. आणि अकोला जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यावर सुशिक्षित समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले. आणि हे हल्ले झाल्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याच्यासाठी मार खावायला असतो ही स्थिती योग्य नाही. आणि त्यासाठी एक जन्मच तयार केलं पाहिजे हे सूत्र बाबांनी मनावर घेतलं आणि अकोल्याला जायचं निर्णय घेतलं. मी स्वतः आहे त्यांच्याबरोबर गेलो आणि एक गाव एक पाण्याचा ही कार्यक्रमाची सुरुवात तिथून जी झाली की महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन पोहोचलो. आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी उभयशी समाजाच्या माणसाला संघर्ष करायची वेळ फुले आंबेडकर
आणि सर्वसाधारण यांच्या महाराष्ट्रात येऊ नये याची काळजी आयुष्य त्यांनी तुमच्यासाठी दिलं याची भाव तुम्ही घेतली आणि त्यामुळे त्यांना नेहमी साथ दिली तर अशा 75 वर्षाच्या जन्मदिनी तुम्ही या ठिकाणी आला त्यांना सदिच्छा दिल्या त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी सकाळी आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने मला त्यांना रुमाल काढला सदिच्छा देतो आणि माझी खात्री आहे की आज 95 वर्षे आपण विचारलं 100 सुद्धा तुमच्या संख्येला असेल या ठिकाणी घेऊन आणि त्यांचा शताब्दी सोहळा आपण अगत्याने साजरा करलो एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी गोष्ट बसलो. अरे मोबाईल धरला राजा मागे मागे धरला हा मोबाईल घे ना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इकडे इकडे एक मिनिट